और जमीन उसकी है 16,000 की। 94 मध्ये ऍक्विजिशन मध्ये गावं गेलते, महादिला, कुराडी, नारा, नारी, खसाडा, मसाडा, वांजरीनं वांजरा. उत्पलवाडी इंडस्ट्रीयल एरिया बनावे म्हणून कास्तकाराच्या पुऱ्या जमिनी सरकारनं आपल्याजवळ जमा केल्या. मग डीपी बनली. त्या डीपी मध्ये शाळा, बगीचे, सार्वजनिक उपयोगाच्या जागा, खेळाचे मैदान, मोठे पार्क आणि MSCP साठी, ST स्टँड साठी जागा ऍक्वायर केल्या. त्याच्या डिमार्केशन केला होता. तर हा डीपी क्रमांक 7 आणि 9 मध्ये येते आणि याच्यावाला ऍक्विजिशन झालं. तर हे पूर्ण ऍक्विजिशन जे आहे नागपूर सुधार करण्यास पाहत होते. आता सगळ्या जमिनी विकल्या. काय छोटे छोटे जे बिल्डर होते किंवा हाऊसिंग सोसायटी वाल्यांना याची जागा विकला. आता ही एक जागा होती सुरुवातीपासून, याची बी बोगस नाही, ओरिजिनल त्यानं हे बनवलं असतील, काय म्हणतात त्याला, रजिस्टर केला. पण डीपी मध्ये जेव्हा आरक्षित आहे तर हायकोर्टाने दिशानिर्देश दिले. जर पार्क असेल तर पार्कसाठीच आरक्षण राहिलं पाहिजे. त्याला आर्य लेटर कोणालाच नाही दिला. शाळा असेल तर शाळेत दिला पाहिजे, असा हायकोर्टाचे दिशानिर्देश आहे. तुम्ही बी पाहिले असतील, तुमच्या जवळ बी बहुत तक्रारी आल्या असतील की आमच्या आर्य लाईन निघून राहिला, आमच्या अतिक्रमण मन दाखवल्या जाते. काही वेळा आंदोलन झाले. आता काय झाला की याच्या 2002 ले टेंडर झाला होता पार्कची जे जागा आहे त्याला सुरक्षा दिवाल बनवासाठी. मग राजकारणी लोक जे होते त्याला वाटत होतं आपले बी 5-6 एकर जमीन घ्यायला पाहिजे, आपल्या दोस्ताले नातेवाईकाले घ्यायला पाहिजे. त्याने ह्या जमिना बगर आपलं नाव टाकलं ना, बाकी लोकांनी एवढं घेवालेलं आपला घेतला बी. एक वेळा टेंडर झाला. आता कराडमध्ये अजून टेंडर झाला. 5.5 करोड रुपये ऍक्विजिशन साठी ठेवले आहेत. आता TDR देवाले पाहिजे ज्याने घेतला. तर ते पहिले कमी रेट होता, जाग्याच्या व्हॅल्यू नाही होता, तर कमी रेट मध्ये ते TDR घेवायला तयार होते. आता TDR घेवायला तयार नाही. आणि जेव्हा लिटिगेशन हायकोर्टामध्ये टाकलेलं आहे, चालू प्रकरण आहे, तर चेरीपटका पोलीस स्टेशन आणि नागपूर महानगरपालिका हे दोघंही आले येतील आणि तोडायलाच लागले. भैया म्हणा आमची बेइज्जती नको करा, आम्ही येतीच राहतो. आम्ही राहून नाही राहून काय फायदा नाही राहील म्हणून आम्ही, तुम्ही आमच्या सगळेच ओळखीच्या कोणत्या टेबलवर बसता काय सगळंच मालूम आहे. काय होणार आहे म्हणून बोलीच मारा, फाशीच होईल, एवढं बोललो आम्ही. आणि मग त्याला 3 प्रश्न केलो. कॉर्पोरेशनवाले विचारलो, भैया जमीन कोणाची आहे, मालकाचं नाव सांग, कोणा आदेश दिला ते दाखव, आणि तू डिमार्केशन काम नाही केलंस. 1 वर्ष 18 दिवस चालते आंदोलन चालू आहे, तेपर्यंत डिमार्केशन नाही केलं. 30/30 ची आमच्याजवळ परवानगी आहे. त्याच्यानंतर ट्रॅफिकची बी परवानगी आहे. तरी त्या लोकांना काय केला, विनंतीकडे मान देऊन तिकडे जे पाडला. तर पुऱ्या भारतभर देशातून लोक येतात दीक्षाभूमीवर. तर दीक्षाभूमीवर येतात म्हणून आम्ही हा पेंडाल, कारण पाणी येत होता, पावसाचे दिवस होते, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी थांबासाठी ना जीवनाच्या व्यवस्थेसाठी आम्ही तो पेंडाल समोर वाढवलो होतो. अस्थायी रूप आहे, आम्ही पाळणारच होतो. त्या लोकांना पाडला. मग काय झाला, लोक आता मोबाईलचा जमाना, इंटरनेटवर टाकून दिला फटाफट, फेसबुक, इंस्टाग्राम, पुरा माहोल गरम झाला. आम्ही त्या माहोलला शांत करण्यासाठी आपले जे काही लोक कार्यकर्ते होते सगळेच जे बाबासाहेबांना मानणारे लोक आहेत या नागपूर शहरात, ते सर्व आले आणि हे प्रकरण पूर्ण थांबवायचा कोशिश केला. जे लोक याच्या खिलाफ मध्ये आहे, ज्याने हा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला, संपत्तीचे नुकसान झालं असतं, मेले असते लोक, याले जबाबदार जे लोक असतील त्याच्यावर कारवाई झाल्या पाहिजे अशी आमची विनंती आहे. म्हणून आपण आल्या आपल्या कार्यकर्त्यासहित, तुम्ही नेहमीच येता, ते कोणताच आंदोलन राहा, कोणत्याच विषयाचे राहा, तर येत राहता. तुमचे धन्यवाद. बाकी तुम्ही आता आम्हाला मार्गदर्शन करावं असं आम्ही तुम्हाला विनंती करतो. तसंच तत्पूर्वी थोडंसे अरे आता जागा कोणाची NIT आहे का? NIT ने काढलेलं टेंडर आहे. NMCचं काही येतं, NITची जागा NMC कशी आली? ते NMCची ही आपण परमिशन घेतली आहे याच्यासाठी आंदोलन करायची परमिशन. म्हणजे ही जागा जी आहे पेंडॉल टाकायची कंप्लीट टाकला यायला टाकलं ते आलो बोलत का अतिक्रमण केलं रोडावर. आता फूट सुटलेली आहे क्षीरसागर आहे का? हो, क्षीरसागर. साहेबांनी कमिशनरला अर्ज दिला की हे तोडा करून पोलीसवाल्यांनी पत्र दिला. आता कोणाच्या तरी पट्ट्यात होते
एक कच्चाचं वाटत आहे भाऊ मटेरियलवाला. त्याचे कागद काढलो मी माझ्याकडे कोण रिकमेंडेशन केलं पाहिजे पोलीसवाल्यांना पत्र पाठवलं महानगरपालिकेला की ही जागा अतिक्रमणाची आहे, की गव्हर्नमेंट लँडवर आहे, हा आंदोलन सुरू आहे. गाडी तिथं फाईल का वरची वरची खाकीवाली हो साधी साहेब पी.आय. साहेबांशी नकाशा आहे का? हो आम्ही पी.आय. साहेबांशी बोललो ना. पी.आय. साहेब बोलले की मला कमिशनर साहेबांनी म्युन्सिपल कमिशनर साहेबांनी मी पत्र दिलं म्हणे टोळासाठी. साहेब नमस्कार, हे तुमच्या हत्तीचं मॅटर काय हो? मी इथे स्पॉटवर आलो. हे आंबेडकरचे ते धरण्यावर बसले आहे ते किती झाले का बसतो पण का इकडे केला असं नाही, पण ही जागा NITची आहे ना? हो, एक दोन मिनिटं. NITने एक्वायर केली होती, ज्युरिडिक्शन NITचं आहे. मग इथे महानगरपालिकेचा काय संबंध आला? ते महानगरपालिका तोडायला आली. नाही, पण महानगरपालिकेला कोणी बोलावलं? यांनी महानगरपालिकेकडून पण ते त्या दिवशी तोडायला आला तो हरीश राऊत, तर त्याला कोणी विनंती केली? कोणी ओनरनी केली की पोलीस स्टेशनने केली? खोटं बोलताय, मी होतच नाही तिथे. नाही बा, असं कसं आहे आपल्या मी होतच नाही तिथे. म्हणजे आता ते आंदोलन करून झाले. मलाही माहिती आहे काही दिवसापासून निवडणुकीच्या पहिलेपासून ते बसले आहे. मी येता जातो, पण अचानक तुम्ही तिथे पाठवाल ना चिघळवाल ना, हे शहराच्या अंगाला लागते तर कोण जबाबदार ना? आता ही घटना घडली, याला जबाबदार कोण आहे? हरीश राऊत आहे की कोण? काय आम्ही आहे? आम्हाला याच्यावर निकट कोणता अधिकारी होता? हे लोक हरीश राऊतच्या विरोधात मी तक्रार देतो. हे लोक येतात, तुम्ही गुन्हा दाखल करा आंबेडकरी भावनेच्या आम्ही तक्रार करतो त्याची. कारण की नाही तर मग कसं आहे, पुरे शहरातले जर आंबेडकरी लोक पेटले असेल बाबासाहेबांच्या नावाने. आता अंबाझरीमध्ये ते तोडलं होतं, त्याच्यासाठी 272 दिवस महिलांनी आंदोलन चालवलं. मी मुख्यमंत्र्यांना तिथे घेऊन गेलो आणि त्यांनी तिथे घोषणा केली की आंबेडकर भवन बनवू म्हणून. हा, आम्ही मग या ठिकाणी जर कोणी चिघळवत असेल तर हे लोक तक्रार देतील. यांच्या तक्रारीवर दखल घेतली पाहिजे, बस एवढीच मागणी आहे. तू याच्यात तुम्ही मी तुम्हाला त्या दिवशीच म्हटलं होतं की तुम्ही हरीश राऊतच्या विरोधात तक्रार द्या. दिली ना? 4 संघटनांना दिले वेगवेगळे. पत्रकार बोललो तू या आहे का ठाण्यात? बाबू देत याचा जो घटनाक्रम त्या गरुडा कंपनीचा दिला आपण. एकच कागद महत्वाचे आहे. हॅलो, एक एप्लिकेशन आहे. हमारे को देवाली छत्तीसगढ़ में थे 8 दिन वाराणसी का ये लोग वाराणसी रुके थे, दिल्ली जाके फिर वाराणसी आया, फिर उधर वारदात नगर चले गए. हॅलो, आज तुम्ही साहेब ठाण्यात आहे का आता? ठीक आहे, आम्ही जेवण तिथून बोलतो. ठीक आहे. उद्या निवेदन देतील. तुम्ही हरीश राऊतवर गुन्हा दाखल केलाच पाहिजे त्याच्यावर. निहारे हरीश राउत जो है उसके साले एफ दाखल करने पड़े. तो हिम्मत कैसी की आने के लिए? हाँ,
नाही तर तू आता म्हणजे सकाळपासून मागच्या वाटली बी वेळेस नाही बहुतेक. एवढी मोठी बिल्डिंग पाडून टाकली रातोरात त्या गरुडावाल्यानं. खास करून त्यांनी झेंडा पाडला पंचशीलचा. हा. झेंडा कसं ज्याला मला त्याच्यावर सारं सर्व पेट त्यामुळे जागा त्याची आम्ही चर्चा करतच होतो का उद्या किंवा ते निघून या मागणी सगळं इतर मागणीसाठी 11 वाजता कमिशनरले घेराव करून चालू तिथं जसं उद्या. भाऊ तुम्ही नाही का भाऊ, आम्ही नाही का बाईक गेलो होतो अंबाझरीचा मुद्दा तुम्ही रामभाऊंना मांडलं. आमची सगळ्यांची इच्छा आहे की आता येणाऱ्या ह्या हिवाळी अधिवेशनाला तुम्ही तो मुद्दा मांडा. तुम्ही एक माझ्याकडे रीत लिहून द्या की या जागेवर असं इतके दिवसापासून आंदोलन होतं, आमचं शांततापूर्वक होतं. दीक्षाभूमीच्या वेळेस आपण धम्म बांधवांना शव वेळून आणि महानगरपालिकेच्या या अधिकाऱ्यांनी तिथे बुलडोजर चालवून जिल्हा तोडला आणि आमच्या भावना दुखावल्या. एक तर त्यात तुम्ही भाऊ आम्ही नाही का चाहतो ज्या मांडणार त्या दिवस आम्हाला तारीख सांगून देत आम्ही 5,000 मुलं पुरे यंग मुलं किती 4 तास ते उन्हामध्ये सगळ्या महिलांना उभं ठेवलं. 4 तास मी याचे कागदपत्र काढले. आता इकडे पण बॅरिकेड कारवाईच्या लावले, जामर लावले, मोबाईल काम करत नव्हते, पुन्हा उभं ठेवलं. मला सुद्धा इथे एंट्री करू दिली नाही. आईला उभं अध्यक्ष ठेवलं. केला. ज्या दिवशी सकाळी 6:30 वाजता आले. 6:30 वाजता आले. 16 तारखेची. भाऊ विषय कसा झालाय, पोलीसवाल्यांना पत्र पाठवला की इथे अवैध निर्माण झाला आहे, तुम्ही याची परीक्षा करून घ्या की सोनिशा करून घ्या की कुठल्या लँडवर आहे, एनआयटीच्या लँडवर आहे की रोडाच्या बाजूला आहे. आता ऐकून घेणार. आता हा म्हणून झाला ना मी हरीश राऊत पहिले त्याच्यावर होते. मग तो हरीश राऊत सांगा ना का मी कोणाच्यामुळे केली. बरोबर. तू आता कोण आता हरीश राऊत करणार आहे का, याच्यावर कोणी करणार आहे का दाखल? नाही. याच्याकडून जे आले होते त्याच्यावर तर करून घे पहिले. बरोबर. आपण एकदम बोलत असताना का तू वेगळी लाईन नाही पकडा. आपल्याला त्याच्यातून काम काढायचं आहे ते पकडा. याच्यात तुम्ही मला सगळं कागद द्या. हां, तुमचं आंदोलन चालू, यांचं म्हणणं जागा दुसऱ्याची आहे तरी तुम्ही तर मग आता सरकारनं मग आपण सरकारकडे मागणी करू की त्या जागेवाल्याला तुम्ही TDR द्या, बाबासाहेबांच्या नावानं करा. तसं आता ते आपण पूर्ण 44 एकर करा म्हणला. त्या गरुडाले भगवला तिथून. तो खूप मोठा माणूस होता तो बॅटवाला जिचका म्हणतो. तो माझ्याविरोधात उभा राहिला होता ना, त्याच्या ते आंबेडकर भवन मी पाडलं, त्याची लावली होती वाटतं का. कसं आहे का आपण काही करत असताना आपण सरकारकडे मागणी करू. आता पहा तुम्ही बसलाय ठीक आहे, पण जागा ही प्रायव्हेट मालकीची आहे. NITने टेंडर करून त्याला दिलेली आहे. आपण म्हणू की या भागातील नागरिकांची मागणी आहे, सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं आणि बाबासाहेबांचं स्मारक बगीचे ठेवावं. त्याच्यामध्ये सर 2005 मध्ये 5,30,00,000 या जागेचा पहिला हप्ता NIT टू लँड ऍक्विजिशन ऑफिसरकडे पाठवण्यात आला होता. त्याचा धनादेश त्याच्यानंतर 4 वर्ष ते पैसे त्यांनी जवळ ठेवले आणि परत पैसे ते वापस पाठवले. म्हणजे पूर्ण खोड झाला याच्यामध्ये. तर ज्या अधिकाऱ्याने 4 वर्ष पैसे त्या हेडमध्ये ठेवले, वापरले, त्यांच्यावर मी गुन्हा दाखल झाला पाहिजे. की त्यावेळेस 20 करोडचा प्रोजेक्ट आज 200 करोड. आता स्टेप बाय स्टेप चाला. सगळ्यात पहिली स्टेप हरीश रावचा रिपोर्ट आपण इथं बसलोय, आपल्यावर 6 अटॅक घेऊन